फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ aldehydes and ketones. Now see one by one. So what are the chemical properties of aldehydes and ketones? Chemical properties of aldehydes and ketones. त्यामध्ये बघूया आपण laboratory test for aldehydes and ketones. So these are the laboratory tests. The compound contains aldehyde and which compound contains aldehyde group and which compound contains ketonic group. So it can be identified. पहिल्यांदा बघूया आपण aldehydes are easily oxidized to carboxylic acids and therefore act as the reducing agents towards mild oxidizing agents. याचा मिनिंग बघूया आपण काय म्हणतात या ठिकाणी aldehydes are so here aldehydes are mild oxidizing agents that is act as reducing agent towards mild oxidizing agent. What is the meaning of that? Reducing agent means what and oxidizing agent means what? aldehydes आपण ऑक्सिडेशन केल्यानंतर RCH double bond O, so this group aldehyde group is oxidized into carboxylic acid to form RC double bond OOH, that is oxidation. येतं लक्षामध्ये. And act as a reducing agent. What is the meaning of reducing agent? Reducing agent means itself undergoes oxidation and it reduces to other species, reduces to other substance, then it is called reducing agent. स्वतः ऑक्सिडाइज होणे आणि दुसऱ्या स्पेसीजला रिडक्शनसाठी हेल्प करणे, मदत करणे, सच टाइप ऑफ स्पेसीज, सच टाइप ऑफ सबस्टन्सेस आर कॉल्ड एज रिड्यूसिंग एजंट टुवर्ड्स माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजंट. माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजंट पोटॅशियम परमॅग्नेट, पोटॅशियम डायक्रोमेट, नायट्रिक ॲसिड, म्हणजे या ऑक्सिडायझिंग एजंटच्या सानिध्यामध्ये aldehydes रिडक्शन इझिली होतं, ऑक्सिडेशन इझिली होतं अँड टू फॉर्म करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड्स. मग असं कीटोनमध्ये होतं का ते आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. ठीक आहे, आपण बघितलं aldehydes आर इझिली ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलिक ॲसिड्स अँड देअरफॉर ॲक्ट ॲज रिड्युसिंग एजंट टुवर्ड्स माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. माइल्ड म्हणजे नॉट स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. ठीक आहे, म्हणजे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट जरी सुद्धा घेतला तर aldehydeचं इझिली ऑक्सिडेशन होतं आणि मग टू फॉर्म दॅट इज कार्बोक्सिलिक ॲसिड. ठीक आहे, तसं कीटोनच्या बाबतीत होतं का आपल्याला बघायला लागेल. काय सांगतं बघा कीटोन्स बद्दल. सो हिअर ketones do not have hydrogen atom directly attached to carbonyl carbon and hence they are not oxidized by mild oxidizing agents. कीटोनचा विचार केला तर RC single bond R double bond O, it is not easy to break this carbon carbon bond, keep in mind. म्हणजे aldehydeच्या कंपॅरिझनमध्ये कीटोनचं ऑक्सिडेशन इझिली होत नाही आहे बिकॉज दे डू नॉट हॅव हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू कार्बोनिल कार्बन, कारण या कार्बोनिल कार्बनला डायरेक्टली हायड्रोजन ॲटम अटॅच नाही आहे. हेन्स दे आर नॉट ऑक्सिडाइज बाय माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणून माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा त्याच्या संपर्कामध्ये कीटोनचं ऑक्सिडेशन होत नाही आहे. कीटोनचं ऑक्सिडेशन होतं बट इट कॅन बी युझिंग दॅट इज बाय युझिंग ए स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट दॅट इज CrO3 like. And ketones are oxidized to again carboxylic acid and CO2H2 as a byproduct. So this is the difference in aldehydes and ketones. आणि ही दोन्ही मधला कंपॅरिझन डिफरन्स आपल्याला बघायचा आहे with the help of some chemical test. Aldehyde also contain carbonyl group and ketone also contain carbonyl group, but aldehydes is more reactive towards nucleophilic substitution reaction and ketones are less reactive because of bulky alkyl groups attached to carbonyl carbon. So they are electron donating groups, and because of that the polarity between carbonyl carbon and oxygen it is decreases, आणि म्हणून कीटोनची रिॲक्टिव्हिटी लेस आहे ॲज कम्पेअर्ड टू aldehydes. aldehydeमध्ये हायड्रोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू कार्बोनिल कार्बन. येतं लक्षामध्ये. त्याच्यामुळे तिथे पोलॅरिटी जास्त आहे, त्याच्यामुळे येणारा न्यूक्लिओफाईल कार्बोकॅटॅनवर कार्बोनिल कार्बनवर अटॅक होणार आहे. कार्बन इज इलेक्ट्रोफिलिक, इलेक्ट्रॉन लविंग इन केस ऑफ aldehyde, आणि तो जो इफेक्ट आहे तो कीटोनमध्ये कमी असणार आहे. त्याच्यामुळं aldehyde इज मोर रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर्ड टू कीटोन्स. येतं लक्षात. हे आपण बघितलं आहे. पुढे काय म्हणते बघा. ऑन द बेसिस ऑफ दिस डिफरन्स इन द रिॲक्टिव्हिटी aldehydes अँड कीटोन्स आर डिस्टिंग्विश्ड बाय द फॉलोइंग टेस्ट. आणि मग दोन्हीमध्ये aldehyde आणि कीटोनचं कंपॅरिझन केलं तर आपलं लक्षात आलं aldehyde इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन्स. आपण टेस्ट बघू.
त्यावर लक्षात घ्या. नाव सी सम टेस्ट गिवन बाय ओनली अल्डेहाइड्स. आता या ज्या काही टेस्ट आहेत, सो ऑल दीज टेस्ट आर गिवन ओनली बाय अल्डेहाइड्स अँड नॉट गिवन बाय कीटोन्स. जर त्या कंपाऊंडमध्ये अल्डेहाइड ग्रुप असेल तरच ती टेस्ट पॉझिटिव्ह असेल. जर त्या कंपाऊंडमध्ये कीटो ग्रुप असेल तर ती टेस्ट पॉझिटिव्ह येणार नाही. हे आपल्याला कन्फर्म करता येतं, आयडेंटिफाय करता येतं. मग कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत त्या, नाव सी वन बाय वन. पहिली टेस्ट आहे चिप्स टेस्ट. काय सांगते चिप्स टेस्ट बघा. फर्स्ट टेस्ट चिप्स टेस्ट. वेन अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ aldehyde इज ट्रीटेड विथ फ्यू ड्रॉप्स ऑफ चिप्स reagent, पिंक और रेड और मॅजेंटा कलर appears. पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट इज चिप्स रेजंट. काय असतं चिप्स रेजंट. आता बघा चिप्स रेजंट म्हणजेच काय, पॅरा रोसा ॲनिलीन हायड्रोक्लोराईड. पॅरा रोसा ॲनिलीन हायड्रोक्लोराईड याचा जो कलर आहे, इट इज रेड और रेड कलर किंवा म्हणा मॅजेंटा कलर. ठीक आहे. पॅरारोसा ॲनिलीन हायड्रोक्लोराईड याचा कलर आहे रेड कलर. आणि मग याच्यामध्ये आपण ज्यावेळेस सल्फर डायऑक्साईड गॅस पास करू, इट बिकम्स कलरलेस. यामध्ये आपण ज्यावेळेस SO2 गॅस पास करू त्यावेळेस याचा कलर कसा होईल, इट बिकम्स रेड कलरचा कसा होणार, कलरलेस. म्हणजे कलर तो रेड कलर नाहीसा होईल. अँड दॅट कलरलेस सोल्युशन इज कॉल्ड लाईक चिप्स रेजंट. त्याला काय म्हणायचं, चिप्स रेजंट. अंडरस्टूड. पॅरा रोसा ॲनिलीन हायड्रोक्लोराईड actually it is a red color, having red color or magenta color, but when sulfur dioxide gas is passed through red color pararosa aniline hydrochloride, it becomes colorless, and that colorless solution is called as चिप्स reagent. म्हणजे चिप्स reagentचा कलर कसा आहे, कलरलेस आहे. आणि त्या कलरलेस सोल्युशन सोबत आपण ज्यावेळेस aldehyde रिॲक्ट करू. आता पुढे काय म्हणते बघा. So when alcoholic solution of aldehyde is treated with few drops of चिप्स reagent, चिप्स reagentचा कलर कसा आहे, इट बिकम्स कलरलेस. मग आता ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण अल्डेहाइड ॲड करू त्यावेळेस काय होईल, पिंक और रेड और मॅजेंटा कलर अपियर्स. म्हणजे नव्याने परत रेड कलर अपियर होणार, मॅजेंटा कलर अपियर होणार किंवा पिंक कलर अपियर होणार. आणि ज्यावेळेस तो रेड कलर किंवा मॅजेंटा कलर अपियर होतो याचा अर्थ दॅट कार्बोनिल कंपाऊंड कंटेन्स अल्डेहाइड ग्रुप. अँड दिस कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ दॅट इज अल्डेहाइड ग्रुप. त्यावरून कन्फर्म होतं की त्या स्टार्टिंग कार्बोनिल कंपाऊंडमध्ये अल्डेहाइड ग्रुप असला पाहिजे. जर अल्डेहाइड ग्रुप नसेल, केटॉनिक जरा राहिला असता तर रेड कलर मिळाला नसता किंवा अपियर झाला नसता. येतं लक्षात. सो दॅट मीन्स विथ द हेल्प ऑफ दिस टेस्ट वी कॅन आयडेंटिफाय वेदर द कंपाऊंड कंटेन्स अल्डेहाइड ग्रुप और नॉट. इफ द अल्डेहाइड ग्रुप इज प्रेझेंट इन द कंपाऊंड then it appears a red or magenta color, and if the compound do not contain aldehyde group then it do not appear that is red color or magenta color. म्हणजे कीटोन्स फायनली आपण असं म्हणू शकतो, कीटोन्स डू नॉट गिव्ह दिस टेस्ट. येतं लक्षामध्ये. बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ हायड्रोजन आयटम डायरेक्टली अटॅच टू कार्बन इन केस ऑफ कीटोन. म्हणजे ही टेस्ट फक्त अल्डेहाइडच देतो, कीटोन ही टेस्ट देत नाही. क्लिअर. दॅट इज चिप्स टेस्ट. नाव सेकंड वन, टोलेन्स टेस्ट और इट इज ऑल्सो कॉल्ड एज सिल्वर मिरर टेस्ट. याच टेस्टला आपण काय म्हणतो, सिल्वर मिरर टेस्ट म्हणतो किंवा टोलेन्स टेस्ट. आता परत समजून घ्यायला लागेल आपल्याला टोलेन्स रिएजंट म्हणजे काय. बरोबर. टोलेन्स रिएजंट म्हणजेच अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH प्लस सिल्वर नायट्रेट या दोन्हीचं मिक्सचर, याला म्हणायचं टोलेन्स रिएजंट. अमोनियम हायड्रॉक्साईड अँड सिल्वर नायट्रेट याला म्हणायचं सिल्वर मिरर टेस्ट किंवा टोलेन्स रिएजंट. आता यासोबत अल्डेहाइड रिॲक्ट झाल्यानंतर काय होतं आपण पुढे बघूया. समजलं व्हॉट इज टोलेन्स रिएजंट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन. कारण दोन्हीपासून तयार होतो म्हणून त्याला काय म्हणतो आपण, अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन. बट ॲक्च्युअली इज ऑब्टेन फ्रॉम अमोनियम हायड्रॉक्साईड अँड सिल्वर नायट्रेट. राईट. नाव वेन अन अल्डिहाइड इज बॉइल्ड विथ टोलेन्स रिएजंट. टोलेन्स रिएजंट म्हणजेच काय, अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन, त्याला म्हणायचं टोलेन्स रिएजंट. वेन अन aldehyde is boiled with Tollens reagent, that is ammonical silver nitrate, silver mirror is formed. Silver mirror म्हणजे काय, सिल्वरचा कलर ब्लॅक पीपीटी तयार होते, ग्रेश और ब्लॅक पीपीटी ऑफ सिल्वर इज ऑब्टेन. आणि तशी पीपीटी तयार झाली आणि परत अल्डेहाइडचा रोल काय, द अल्डिहाइड इज ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलेट आयन बाय टोलेन्स रिएजंट अँड सिल्वर प्लस Ag आयन इज रिड्यूस टू Ag. म्हणजे सिल्वरचा चार्ज प्लस आयन इज रिड्यूस इन टू सिल्वर. म्हणजे रिडक्शन झालं कोणाचं, सिल्वरचं. आणि अल्डिहाइडचं काय झालं, ऑक्सिडेशन. व्हॉट इज द रोल ऑफ अल्डिहाइड, इट ॲक्ट ॲज रिड्युसिंग एजंट.
reducing agent itself undergoes oxidation and it reduces to other species, reduces to other substance, then it is called reducing agent. म्हणजे अल्डिहाइडचा रोल हा रिड्युसिंग एजंट आहे, त्याच्यामुळे सिल्वरचं रिडक्शन होतं आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं. सो इट कॅन बी अंडरस्टूड विथ हेल्प ऑफ टेस्ट और रिॲक्शन. नाव सी, आता इथे बघा इथं टेस्ट दिलेली आहे. हा अल्डिहाइड आहे, इट ॲक्ट एज रिड्युसिंग एजंट आणि हा जो कंपाऊंड आहे इट इज टोलिस एजंट. ट्वाइस AgNH3 टेकन 2 टाइम्स प्लस 3 टाइम्स OH मायनस आयन. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा अल्डिहाइड ग्रुप इज ऑक्सिडाइज टू दॅट इज कार्बोक्सिलेट आयन. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं आणि ट्वाइस Ag ॲज इट इज PPT ग्रेश किंवा सिल्वर मिरर म्हणायचं याला, ब्लॅक PPT तयार होणार. डाऊनवर्ड ॲरो इंडिकेट्स इट इज अ PPT फॉर्म आणि 2 × 2 4 अमोनिया, 4 अमोनिया NH3 बरोबर. इथले 3 हायड्रोजन, इथला 1 हायड्रोजन 4 आणि 3 ऑक्सिजन, इथला 1 4, ट्वाइस H2 ॲज अ बाय प्रोडक्ट. रिॲक्शन बॅलन्स आहे. म्हणजे काय झालं आता बघा, सिल्वरवर चार्ज किती आहे इथे, इथे सिल्वरवर चार्ज किती आहे, दॅट इज 0 चार्ज आहे प्रोडक्टमध्ये. लेफ्ट साईडला किती चार्ज आहे, हॅविंग प्लस चार्ज बरोबर. +2 0, ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला का इन्क्रीज झाला, +1 to 0, ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज कॉल्ड रिडक्शन. रिडक्शन कोणाचं झालं, सिल्वर आयनचं. कोणामुळे झालं, अल्डिहाइडमुळे. अल्डिहाइडचं काय झालं, ऑक्सिडेशन. स्वतः अल्डिहाइड काय झाला, ऑक्सिडाइज झाला आणि याच्यामुळे ह्याचं काय झालं, सिल्वर आयनचं रिडक्शन झालं. देन व्हॉट इज द रोल ऑफ अल्डिहाइड, हेन्स इट ॲक्ट ॲज reducing agent. So got the meaning of reducing agent? Itself undergoes oxidation. So aldehyde is oxidized to carboxylate ion and because of that silver plus ion is reduced to silver having charge 0. And that test is called as silver mirror test or simply Toll's agent. And this test is not given by ketones. Keep in mind, this test is not given by ketones. येतं लक्षामध्ये. पुढची टेस्ट बघूया आपण. थर्ड टेस्ट, फेलिंग सोल्युशन, फेलिंग टेस्ट. काय सांगतो बघा फेलिंग सोल्युशन, परत इथं आपल्याला समजून घ्यायला लागेल व्हॉट इज फेलिंग टेस्ट और फेलिंग सोल्युशन. ऍक्च्युली फेलिंग सोल्युशन आहे ना, 2 सोल्युशन पासून तयार झालं असतं, A and B. ए सोल्युशन मध्ये असतं कॉपर सल्फेट CuSO4 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. Solution A contains copper sulfate and concentrated sulfuric acid and solution B contains sodium potassium tartarate. Sodium potassium tartarate and mixture of these two A and B solution is called failing reagent or failing solution. Failing solution म्हणजे काय, A solution मध्ये कॉपर सल्फेट प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड मध्ये आपण कॉपर सल्फेट ऍड करतो त्याला म्हणायचं A सोल्युशन. बी सोल्युशन मध्ये काय असतं, सोडियम पोटॅशियम टार्टारेट, दोन्हीचं मिक्सचर ए अँड बी, त्या सोल्युशनला म्हणायचं फेलिंग सोल्युशन. त्याला काय म्हणायचं, फेलिंग सोल्युशन बरोबर. आणि यासोबत ज्यावेळेस अल्डिहाइड रिॲक्ट होईल त्यावेळेस काय होईल, पुढे काय म्हणते बघा. When a mixture of aldehyde and failing solution is boiled in hot water, a red precipitate of cuprous oxide is formed. रेड प्रिसिपिटेट म्हणजे काय, रेड PPT तयार होते, क्युप्रस ऑक्साईड Cu2O. कारण फेलिंग सोल्युशन मध्ये काय आहे, कॉपर सल्फेट आहे बरोबर H2SO4 मध्ये, मग त्याचं ऑक्सिडेशन होणार आणि Cu2O तयार होणार. रेड PPT ऑफ cuprous oxide is formed. And in this reaction also aldehyde is oxidized to carboxylate ion. And aldehyde is oxidized to carboxylate ion by failing solution and Cu+2 ion. पुढे काय म्हणते बघा, and Cu+2 ion is reduced to Cu+ ion. Copper plus 2 ions conversion कशामध्ये होतं, cupric ion. And it may be noted that alpha hydroxy ketone also give this test positive. Alpha hydroxy ketone म्हणजे कुठला हो, CH3C double bond OCH2OH, याला म्हणायचं अल्फा हायड्रॉक्सी कीटोन. अशा प्रकारचा कंपाऊंड असेल तरी ही टेस्ट फेलिंग सोल्युशन टेस्ट काय येणार, पॉझिटिव्ह येणार. फेलिंग सोल्युशन टेस्ट काय येणार, पॉझिटिव्ह येणार. येते लक्षात. अदरवाईज ऑल कीटोन्स दे गिव्स निगेटिव्ह टेस्ट. म्हणजे फक्त अल्डिहाइडच फेलिंग सोल्युशन टेस्ट देईल, चिप्स रेजंट टेस्ट देईल आणि टोलिस रेजंट टेस्ट देईल. आणि कीटोन्स दे डू नॉट गिव्ह ऑल 3 टेस्ट एक्सेप्ट फेलिंग सोल्युशन. ओनली अल्फा हायड्रॉक्सी कीटोन गिव्स पॉझिटिव्ह टेस्ट. ठीक आहे. आता ही टेस्ट काय बघा, आता फेलिंग सोल्युशन बघितलं आपण. सो व्हेन अल्डिहाइड इज रिॲक्टेड विथ फेलिंग सोल्युशन, आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल, Cu+2 and +5 OH मायनस आहे. ठीक आहे. आता या फेलिंग सोल्युशन सोबत आपण अल्डिहाइड रिॲक्ट केला तर काय होईल, अल्डिहाइडचा रोल रिड्युसिंग एजंट आहे. CH ग्रुप इज ऑक्सिडाइज टू COH ग्रुप, ऑक्झालेट दॅट इज कार्बोक्सिलेट आयन तयार झाला.
बरोबर. आता कॉपरवर चार्ज किती आहे? +2 आहे. क्युप्रस ऑक्साईड Cu+2 अँड 3H2 म्हणजे इथले 5 हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन 6 आणि हे 5 आणि ऑक्सिजन, इथला एक 6 ऑक्सिजन, हे 3 ऑक्सिजन 4 आणि इथले 2 6 ऑक्सिजन 6 हायड्रोजन बॅलन्स्ड. मला सांगा लेफ्ट साईडला कॉपरवर चार्ज किती आहे? +2 आहे. राईट साईडला कॉपरवर चार्ज किती आहे? ऑक्सिजन हॅव्हिंग -2 म्हणजे कॉपर +2 बट 2 Cu2 आहे. इच कॉपर हॅव्हिंग +1 चार्ज. म्हणजे कॉपरचं काय झालं? रिडक्शन झालं. वाय इट इज कॉल्ड रिडक्शन? बिकॉज ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉपर +2 आहे इट इज डिक्रीजेस फ्रॉम +2 to +1. राईट. म्हणजे कॉपर +2चं काय झालं? रिडक्शन. आणि स्वतःचं ऑक्सिडेशन होत असेल, दुसऱ्याचं रिडक्शन होत असेल, देन व्हॉट द रोल ऑफ अल्डिहाइड? इट ॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. राईट. म्हणजे मग काय होणार? रेड पीपीटी तयार झाली याचा अर्थ स्टार्टिंग कंपाऊंड कार्बोनिल कंपाऊंडमध्ये अल्डिहाइड ग्रुप असला पाहिजे हे कन्फर्म होतं. जर कार्बोनिल कंपाऊंडमध्ये अल्डिहाइड ग्रुप नसेल तर रेड पीपीटी तयार होत नाही. सो दॅट मीन्स दिस टेस्ट इज ऑल्सो गिवन बाय ओनली अल्डिहाइड, नॉट गिवन बाय कीटोन्स. एक्सेप्शनल केस अल्फा हायड्रॉक्सी कीटोन, दिस गिव्स पॉझिटिव्ह टेस्ट. 3 टेस्टमध्ये आपण काय शिकलो? ऑल 3 टेस्ट, चिप्स रिएजंट, टोलेस रिएजंट अँड फिलिंग सोल्युशन गिव्स ओनली बाय अल्डिहाइड्स अँड नॉट गिवन बाय कीटोन्स. फिलिंग सोल्युशन मध्ये लक्षात ठेवावं लागेल, ओनली अल्फा हायड्रॉक्सी कीटोन गिव्स पॉझिटिव्ह टेस्ट अँड रिमेनिंग कीटोन्स डू नॉट गिव्ह दिस टेस्ट. क्लिअर? क्लिअर. चला पुढे जाऊया. लॅबोरेटरी टेस्ट फॉर केटोनिक. जसं आपण अल्डिहाइडच्या टेस्ट बघितल्या तसं आपल्याला लॅबोरेटरी काय कीटोनच्या टेस्ट बघायच्या आहे. काय बघायचे? कीटोनच्या टेस्ट बघायच्या आहे. लॅबोरेटरी टेस्ट फॉर केटोनिक ग्रुप पहिली आहे ती सोडियम नायट्रोक्लोराइड टेस्ट. नायट्रोक्लोराइड टेस्ट, when a freshly prepared sodium nitroprusside solution is added to a ketone, ketone मध्ये आपण नायट्रोप्रोसाइड सोल्युशन ऍड केलं तर काय होईल? मिक्सचर इज शेकन, मिक्सचर शेक करा, शेक वेल अँड बेसिफाईड बाय ॲडिंग sodium hydroxide solution drop by drop. Red color appears in the solution which indicates the presence of ketonic group. म्हणजे आपण नायट्रोप्रोसाइड सोल्युशन घेतलं, त्याच्यामध्ये कीटोन ॲड केला, थोडं शेक केलं की त्याचा तिथं काय होणार? रेड कलर तयार होणार. रेड कलर तयार झाला की ओळखायचं की स्टार्टिंग मटेरियल कंपाऊंड कंटेन्स केटोनिक ग्रुप. राईट. सो विच इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ केटोनिक ग्रुप. याचा अर्थ त्या स्टार्टिंग कंपाऊंडमध्ये काय आहे? केटोनिक ग्रुप आहे हे कन्फर्म होतं. ठीक आहे. आता इथे बघा, हा ॲसिटोन आहे, केटोनिक ग्रुप एक्झाम्पल दिलेलं आहे. आता OH मायनस आहे, आपण तो काय करतो? नायट्रोप्रोसाइड हा बेसिफाईड म्हणजेच काय? बेसमध्ये आपण तो डिझॉल्व करतोय. म्हणजे समजा मी NaOH घेतला तर NaOH डिसोसिएशन झाल्यानंतर काय तयार होईल? Na+OH मायनस आयन. तिथून OH मायनस आयन आला आणि ज्यावेळेस कीटोन हा नायट्रोप्रोसाइड सोबत रिॲक्ट होईल त्यावेळेस काय होणार? आयन तयार होणार. म्हणजे CH3 मधला एक H आणि इथला मी असं लिहू शकतो की इथला H आणि हा OH H2 बाहेर पडणार आणि CH2I तयार होणार. दॅट इज याला म्हणायचं कीटोन अनायन. ॲसिटोन अनायनपासून तयार झाला अनायन आणि हा मग नायट्रोप्रोसाइड सोबत रिॲक्ट होणार. हा झाला नायट्रोप्रोसाइड आयन. FeCN5NO ब्रॅकेटवर -2 चार्ज. दोन्हीचं कॉम्बिनेशन होईल आणि एक रेड PPT रेड कलर सोल्युशन तयार होईल. ॲज इट इज कंपाऊंड घ्या हा आणि CH3CO CH2 आणि मग हा 3 म्हणजे इथला एक चार्ज इथला एक म्हणजे टोटल 3 चार्ज. दॅट इज रेड कलरेशन. रेड कलरेशन इथं लक्षामध्ये. म्हणजे नायट्रोप्रोसाइड ज्यावेळेस कीटोनसोबत रिॲक्ट होईल त्यावेळेस रेड कलर सोल्युशन तयार होईल. रेड कलर अपेअर झाला की समजायचं ह्या कंपाऊंडमध्ये कीटो ग्रुप असला पाहिजे. जर त्या कार्बोनिल ग्रुपमध्ये कीटो ग्रुप नसेल तर रेड कलर इथे येणार नाही. इट डू नॉट अपियर रेड कलर. त्याला म्हणायचं नायट्रोप्रोसाइड टेस्ट. ही टेस्ट फक्त कीटोनसाठीच आहे. ही टेस्ट पॉझिटिव्ह टेस्ट कोणासाठी आहे? कीटोन. टेस्ट जर निगेटिव्ह आली समजायचं दे डू नॉट कंटेन केटोनिक ग्रुप. राईट. सो these are the laboratory tests to identify whether the starting material compound contains ketonic group. खाली काय म्हणले बघा? The anion of ketone formed by alkali react with नायट्रोप्रोसाइड ion to form a red color complex which indicates the presence of ketonic group. हा एक कॉम्प्लेक्स आहे. आता या ठिकाणी बघा, अल्कली रिॲक्ट्स विथ नायट्रोप्रोसाइड. अल्कली म्हणजे हा जो OH मायनस आला आहे, आयन आला आहे, सो विच इज कमिंग फ्रॉम बेस NaOH म्हणून याला म्हणले अल्कली म्हटलेलं आहे. आणि मग हा इथला H आणि OH H2 बाहेर पडेल आणि अनायन तयार होईल. हा अनायन नायट्रोप्रोसाइड आयन सोबत रिॲक्ट होईल आणि एक कॉम्प्लेक्स तयार होईल. त्याला म्हणतो आपण रेड कलर तयार होईल. दॅट इज रेड कलर कॉम्प्लेक्स विच इंडिकेट्स द स्टार्टिंग मटेरियल कंपाऊंड कंटेन्स केटोनिक ग्रुप. अंडरस्टूड? नाव सी सम केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ न्यूक्लियोफाइल. आता आपल्याला बघायचं आहे, आपण काही लॅबोरेटरी टेस्ट बघितले, अल्डिहाइडचे टेस्ट बघितले आपण, चिप्स रिएजंट, फिलिंग सोल्युशन, टोलेस रिएजंट. All 3 tests given only by aldehydes and they do not given by ketones.
आता आपण बघणार आहोत आणि कीटोनची पण टेस्ट बघितली आपण, नायट्रोप्रोसाइड टेस्ट, अँड दिस टेस्ट इज गिवन ओनली बाय कीटोन्स, डू नॉट गिवन बाय अल्डिहाइड्स, राईट. आता आपण बघणार आहोत केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ न्यूक्लियोफाइल. मगाशी आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे, ॲज कम्पेअर्ड टू अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, आउट ऑफ दीज टू विच वन इज मोर रिॲक्टिव्ह? अल्डिहाइड इज मोर रिॲक्टिव्ह बिकॉज ऑफ ओनली वन हायड्रोजन आयटम इज अटॅच टू कार्बोनिल कार्बन. येतं लक्षामध्ये? म्हणजे त्या ठिकाणी पोलॅरिटी जी आहे कार्बोनिल कार्बन आणि ऑक्सिजनवरती ही जास्त आहे आणि कीटोनमध्ये ही कमी आहे. त्याच्यामुळे येणारा न्यूक्लियोफाइल अटॅक ऑन कार्बोनिल कार्बन इज लेस टुवर्ड्स कीटोन. येतं लक्षामध्ये? बिकॉज कीटोन्स दे हॅव बल्की अल्काइल ग्रुप्स अटॅच टू कार्बोनिल कार्बन, दे आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स अँड दे डिक्रीजेस द पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल कार्बन. त्या ठिकाणी स्टेरिक हिंडरन्स पण इफेक्ट आहे, स्टेरिक इफेक्ट. येतं लक्षामध्ये? इलेक्ट्रॉनिक पण इफेक्ट आहे आणि त्यामुळं अल्डिहाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन. कीप इन माइंड, मी पुन्हा पुन्हा सांगतोय. In all these reactions, the nucleophilic reagent brings about reactions by attacking on positively charged electrophilic carbonyl carbon in aldehydes and ketones. आता कार्बोनिल कार्बन म्हणजे काय? कार्बनवर पॉझिटिव्ह हा प्लस आणि हा ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन अँड दिस बॉन्ड इज बिकम्स पोलार बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन. आणि मग अल्डिहाइड असेल तर इथं एच असतो, इथं आर असतो, आणि कीटोन असेल तर सी डबल बॉन्ड ओ, त्या ठिकाणी दोन्ही आर कार्बन कार्बनला अटॅच असतात. इथं जो पोलॅरिटी इफेक्ट आहे तो अल्डिहाइडमध्ये जास्त असतो आणि कीटोनमध्ये कमी असतो. म्हणून येणारा न्यूक्लियोफाइल अटॅक ऑन दिस कार्बोनिल कार्बन इज इझी इन केस ऑफ अल्डिहाइड ॲज कम्पेअर्ड टू कीटोन्स. येतं लक्षामध्ये? मग आपण त्याच्या रिॲक्शन बघणार आहोत. पहिली बघू आपण ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. आता अल्डिहाइड आणि कीटोन सोबत दोन्ही सोबत बघणार आहे आपण. ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड, एससीएन अल्डिहाइड आणि कीटोन सोबत रिॲक्ट झाला तर काय होईल? Hydrogen cyanide, it is a weak acid which adds across the carbon oxygen double bond in aldehydes and ketones to produce compound called cyanohydrine. जर अल्डिहाइड आणि कीटोनची रिॲक्शन HCN सोबत रिॲक्ट झाल्यानंतर काय तयार होईल? एक ॲडिशनल कंपाऊंड तयार होतो अँड दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज सायनोहायड्रिन. अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड सायनोहायड्रिन म्हणायचं, कीटोन असेल तर कीटोन सायनोहायड्रिन म्हणायचं. येतं लक्षात? पुढे बघा. अँड द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट सायनाइड अटॅक द इलेक्ट्रोफिलिक कार्बन ऑफ कार्बोनिल कार्बन अँड द रिॲक्शन रिक्वायर्स आयदर ॲसिड ऑर बेस ॲज कॅटलिस्ट. म्हणजे एसएन मधला हा एच पॉझिटिव्ह आहे आणि सीएन हा निगेटिव्ह आहे. हा निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅक होणार? कार्बोनिल कार्बनमध्ये. कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज आहे. हा निगेटिव्ह पार्ट कुठे आहे? ह्या कार्बोनिल कार्बनला अटॅक होणार. हे लक्षात ठेवा. मग अल्डिहाइड आणि कीटोन कुठलाही असू द्या, त्या कार्बोनिल कार्बनला कोण अटॅक होणार? एसएन मधला सायनाइडच अटॅक होणार, कारण सायनाइड हा न्यूक्लियोफाइल आहे आणि न्यूक्लियोफाइल कार्बोनिल कार्बन इलेक्ट्रोफाइलला अटॅक होणार. बाकीचा ॲज इट इज. नाव सी सम एक्झाम्पल्स फ्रॉम दॅट वी गेट द आयडिया. आता बघा जनरल रिॲक्शन. कीटोन अल्डिहाइड वेन आर इज इक्वल टू एच असेल एक तर तो अल्डिहाइड होईल, आणि कीटोन असेल तर बोथ आर अल्काइल और आरआयल ग्रुप. वेन अल्डिहाइड और कीटोन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन सायनाइड इट गिव्ह राइज टू ॲडिशनल कंपाऊंड दॅट इज सायनोहायड्रिन. म्हणजे इथे काय होईल? हा सायनाइड निगेटिव्ह चार्ज आहे, एचवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. सायनाइड ऑलवेज अटॅक ऑन दिस कार्बोनिल कार्बन. इट इज इलेक्ट्रोफिलिक, इलेक्ट्रॉन लविंग. सायनाइड न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल म्हणल्यानंतर सायनाइड कुठे अटॅक होणार आहे? कार्बोनिल कार्बनला येणार आहे, CN, आणि इथं एच कार्बन ऑक्सिजनला जाणार आहे, OH. याला म्हणायचं ॲडिशनल कंपाऊंड दॅट इज सायनोहायड्रिन. नाव कसं लक्षात ठेवायचं? अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड सायनोहायड्रिन म्हणा, कीटोन असेल तर कीटोन सायनोहायड्रिन म्हणा. आता बघा एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल ॲसिटाल्डिहाइड प्लस HCN, देन इट गिव्ह राइज टू ॲसिटाल्डिहाइड HCN. काय होईल? हा एच इथे जाईल आणि सायनाइड इथे जाईल, ॲज पर कंडिशन आताच बघितलं आपण. कुठलाही सायनाइड हा कार्बोनिल कार्बनला, मग CN हा एच इथे गेला, OH बाकीचा RCH3, म्हणजे CH3 इथे काय असला पाहिजे? CH3, आणि इथे काय? जो एच असेल तो एच, इथे काय पाहिजे? एच, कारण आरची व्हॅल्यू एच आहे म्हणून ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन. कीटोन असेल तर हा परत CN कार्बन कार्बनला जाईल, हा एच इथे जाईल, CN इथे गेला आणि OH इथे गेला, लाईक दिस. हा एच ऑक्सिजनला अटॅक झाला, OH झाला, CN कार्बोनिल कार्बनला. याला म्हणायचं ॲसिटोन सायनोहायड्रिन. बरोबर? कीटोन सायनोहायड्रिन आणि ॲसिटाल्डिहाइड किंवा अल्डिहाइड सायनोहायड्रिन एक ॲडिशनल कंपाऊंड तयार होतं. हे बघितलं फर्स्ट ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. आता बघूया आपण ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड NaHSO3. ही पण सेम रिॲक्शन आहे. या ठिकाणी जो न्यूक्लियोफाइल आहे
तो न्यूक्लियोफाइल आहे ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड दॅट इज NaHSO3. नाव सी द एक्झाम्पल. सो हिअर आता या ठिकाणी बघा SO3Na याच्यामध्ये ना हा न्यूक्लियोफाइल आहे SO3Na. काय न्यूक्लियोफाइल आहे SO3Na प्लस आणि म्हणून SO3Na हा पार्ट कार्बन अटॅक होईल आणि इथला परत OHला जाईल. असं हा OH S कार्बनमध्ये बॉन्ड असतो SO3Na आणि CH3 ॲज इट इज आहे, इथला H ॲज इट इज आहे. इट इज ऑल्सो ॲडिशनल कंपाऊंड. इट इज कॉल्ड ॲसिटाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड ॲडक्ट. ॲडक्ट म्हणजे ॲडिशनल कंपाऊंड. ठीक आहे. सेम रिॲक्शन HCN आणि सोडियम बायसल्फाइड दोन्ही सेम रिॲक्शन्स आहेत. फक्त SO3Na हा कार्बनला अटॅक होतो ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइडमध्ये आणि ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइडमध्ये सायनाइड न्यूक्लियोफाइल कार्बनला अटॅक होतो. हे लक्षात ठेवायचं. येतं लक्षामध्ये. सेकंड एक्झाम्पल घ्या कीटोन. कीटोनमध्ये पण तोच, बाकी काही विशेष नाही आहे. आता इथे बघा हा SO3Na परत सल्फर ऑक्सिजनला अटॅच होईल आणि H इथे जाईल OH झाला बघा इथे SO3Na या कार्बनला अटॅक झाला. बाकी CH3 ॲज इट इज. कीटोनपासून तयार झाला ॲसिटोनपासून. दिस इज एक्झाम्पल नंबर 2. म्हणून याला म्हणायचं ॲसिटोन सोडियम बायसल्फाइड ॲडक्ट. ॲसिटोन सोडियम बायसल्फाइड कंपाऊंड. So these are the additional compound and these are the chemical reactions of aldehydes and ketones with nucleophile. ठीक आहे. अशा बऱ्याच रिॲक्शन्स आहेत. सो रिमेनिंग पार्ट ऑफ दिस चॅप्टर विल बी कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.